सध्या वाघ्या कुत्र्या संदर्भात पुन्हा एकदा हा विषय आला. नेमकं काय तथ्य आहे इतिहासामध्ये, अभ्यासामध्ये वाघ्या कुत्रा होता का आणि सध्याची काय स्थिती आहे? शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्या नावाचं कुठलंही पात्र हे आहे असे प्राथमिक आणि दुय्यम दर्जाच्या कुठल्याही संदर्भ साधनांमध्ये नाही. एवढंच काय, काही भाकडकथा सांगणाऱ्या बकरी ज्या आहेत उत्तरकालीन, त्याच्यामध्ये सुद्धा कुत्रा, वाघ्या कुत्रा ही गोष्ट कुठेही नाही. ही जी कथा आली ती पहिल्यांदा लिखित स्वरूपात गडकऱ्यांनी जे नाटक लिहिलं राजसन्यास नावाचं, त्या नाटकाच्या अर्पणपत्रिकेवर हे कुत्रं आलं. आणि मग त्याच्यानंतर 1936मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926मध्ये झाला आणि 1936मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी एक ऐतिहासिक चौथरा होता. त्या चौथऱ्यावर हे कुत्र्याचं स्मारक उभारलं गेलं आणि त्या चौथऱ्या उंच शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पेक्षा जास्त उंचीवर हे कुत्र्याचं स्मारक उभारलं गेलं आणि त्याच्यावर गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकाची जी अर्पणपत्रिका आहे ती संगमरवरामध्ये कोरून ठेवलेली आहे. आजसुद्धा तसंच आहे, आजसुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर 36 नंतर खरं तर त्याच 36मध्येच या 36च्या अगोदर आणि त्यानंतरसुद्धा या कुत्र्यात हे कुत्रं तुकोजीराव होळकरांच्या पैशातून उभं राहिलं. मग ते कसे ब्रिटिशांना घाबरत होते, अशा कथा, दंतकथा अनेक पुस्तकातून लिहिल्या आणि बोलल्या जाऊ लागल्या. त्या आहेत, तुम्ही बघू शकता. गोनी दांडेकरांसारख्या एका साक्षेपी माणसानं सुद्धा ती नोंद करून ठेवलेली आहे त्या कथेची. तर त्यानंतर 2000 साली पुण्यातील गोपाळ चांदोरकर नावाच्या एका व्यक्तीनं शोध शिवसमाधीचा नावाचं एक पुस्तक लिहिलं, एक पुस्तिका लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की आत्ता ज्या अष्टकोनी चौथऱ्यावर शिवाजी महाराजांची जो अष्टकोनी चौथरा आहे समाधीचा आणि जे जीर्णोद्धार झाला त्याचा 26ला 1900, ती शिवाजी महाराजांची समाधी नाही आहे. ती एका स्तंभाचा पाया आहे आणि शिवाजी महाराजांची अस्सल समाधी ही जिथं कुत्रा बसवलेला आहे तो चौथऱ्यावर आहे. म्हणजे ती चौथरा जो आहे कुत्र्याचा तो शिवाजी महाराजांची अस्सल समाधी आहे असं धादांत, असत्य, खोटं पण शास्त्रीय भाषेत त्यांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये मांडणी केली. आणि त्यानंतर मग आमच्यासारख्या प्रामाणिकपणे इतिहासाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण झाली की रे अशी मोठी चूक, हे इतके शिवाजी महाराजांच्या समाधीचे 1818 पासून त्याचे ठोस कागदोपत्रीय पुरावे, नकाशे आहेत, सलग आहेत आणि असं असताना मग एवढी मोठी चूक ही कशी काय होऊ शकते. मग शोध घेतल्यानंतर मग लक्षात आलं की हे एक ठरवून केलेलं षडयंत्र आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या मोत्या नावाचं कुठलंही कुत्रं नसताना ते नाटकातून आणायचं, त्याच नाटकाची संदर्भ घेऊन ते कुत्र्याचं स्मारक उभा करायचं. त्याच वेळेला महान शिवभक्त असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे ज्यांनी शाहू महाराज, तुकोजीराव होळकर आणि त्यांचे तुकोजीरावांचे महाराजा यशवंतराव महाराज पुत्र आणि शाहू महाराजांची भगिनी चंद्रप्रभा यांनी धनगर माटा विवाह घडवून आणला होता शाहू महाराजांनी त्यांचा. या सगळ्या जे त्यावेळेला तत्कालीन ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या लोकांची बदनामी करणाऱ्या कथा रचायच्या की ती ब्रिटिशांना घाबरत होते, शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पैसे द्यायला घाबरत होते, मग तिने कुत्र्याच्या स्मारकाला दिलं, अशा गोष्टी सांगायच्या. आणि त्यातून शिवाजी नंतर एक विशिष्ट कालावधी झाल्यानंतर खरं तर गोनी दांडेकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये 1970च्या म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेलासुद्धा असा एक आश्लाद्य प्रयत्न झालेला होता की शिवाजी महाराजांची समाधी ती नाही आहे, ही आहे असं सांगायचं एका विकृत व्यक्तीनं प्रयत्न केला होता. त्याची नोंद त्यांनी केलेली होती. आणि त्यानंतर 2000 साली ज्यावेळेला अशी पुस्तिका लिहिली जाते आणि अशा कथा सांगितल्या जातात, बोलल्या जातात, तिथं गाईडच्या माध्यमातून त्या कथा प्रसारित केल्या जातात, त्यावेळेला हे सगळं षडयंत्र उघडं पडतं. आणि ज्यांनी हा कुत्रा बसवला, खोटा कुत्रा बसवला, कसलाही संदर्भ नसणार बसवला, त्यांनीच 2012मध्ये ज्यावेळेला कुत्रा काढलेला गेला होता शिवभक्तांनी, तर त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांना केस घातली. पण ते शिवभक्त न्यायालयातून सही सलामत सुटलेत, कारण हा खोटं होतं कुत्रं म्हणून. आणि पुन्हा आज
संभाजीराजेंनी जी मागणी केलेली आहे ती योग्य मागणी आहे आणि ती दिल्लीपर्यंत जाऊन त्या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे. इतकंच नाही तर ज्यांच्या ताब्यात रायगड आहे, रायगड कुणाच्या ताब्यात आहे तर भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. भारतीय पुरातत्व खात्याकडे मी असेल अनेक लोकांनी माहिती अधिकारामध्ये याची माहिती मागवलेली होती की हे तुमचं स्मारक आहे का, तर त्यांनी उत्तर दिले हे स्मारक आमच्या मॉन्युमेंटच्या लिस्टमध्ये नाही. याबद्दल तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, तर त्यांनी उत्तर दिले की याबद्दल आमच्याकडे कसलाही एक ओळीचा सुद्धा पुरावा नाही. मग असं असताना हे अनैतिहासिक स्मारक की जे नंतर शिवाजी महाराजांचा अपमान करणार आहे ते आपण तिथं का ठेवून द्यायचं हा एक प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.